सर्वांना नमस्कार। PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थीचा परिसर अभ्यास भाग 2 यातील पाठ 16वा दक्षिणेतील मोहीम ह्या पाठाखालील स्वाध्याय आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर इयत्ता 1ली ते 8वीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMG एज्युकेशनल चॅनल समोरील सबस्क्राइब या लाल बटनावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑलवर सेट करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। तर आपण इथे पाठाखालील स्वाध्याय सोडवणार आहोत, पूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। 1. व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते। तर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहे वेलूरची, तंजावरची, बंगळूरची। तर इथे उत्तर आहे तंजावरची। 2. कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती। तर इथे उत्तर येईल गोवळकोंडा। तिथे आपल्याला पर्याय दिलेले आहे दिल्ली, जिंजी आणि गोवळकोंडा। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. शिवरायांचा व्यंकोजीराजेंची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजीराजेंची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा शिवरायांचा हेतू होता। त्यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा इथे विचारलेला आहे, शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली? उत्तर, स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजींना गळ घातली। 3. शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले? उत्तर, शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा असे त्यांनी पत्रामध्ये लिहिले। प्रश्न तिसरा, कारणे लिहा। 1. शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर, कारण उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। तसेच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। 2. शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीचे पत्र पाठवली। उत्तर, कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले व्यंकोजीराजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला ते निघून गेले। त्यामुळे शिवरायांच्या फौजेवरच हल्ला त्यांनीच केला होता आणि आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली। तर अशा प्रकारे आपण ह्या पाठातील इथे स्वाध्याय सोडवलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत थँक्यू।